मार्च एंडला अवघे 3 महिने शिल्लक राहिले असताना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने कर्ज वसुलीसाठी मोहीम सुरू केली आहे। बँकेने वर्षभरात बड्या बिगर शेती थकीत कर्जदारांवरही कारवाईचा बडगा उगारलाय। थकबाकीदार 9 संस्थांवर कारवाई करत त्यांच्याकडून तब्बल 130 कोटी 47 लाख रुपयांची वसुली केली आहे। जिल्हा मध्यवर्ती बँकेने शेतीसह बिगर शेती कारणांसाठी मोठ्या प्रमाणात कर्ज पुरवठा केला आहे। जिल्ह्यातील तब्बल 80% जास्त शेती कर्ज पुरवठा जिल्हा बँकेच्या माध्यमातून केला जातो। यात अल्प, मध्यम आणि दीर्घ मुदतीच्या कर्जांचा समावेश आहे। यातील पीक कर्ज वाटपात जिल्हा बँकेला दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा तोटा सहन करावा लागतो। शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात होणाऱ्या कर्ज पुरवठ्यासह अन्य शेती कर्जाचीही थकबाकी मोठ्या प्रमाणात असते। तरीही जिल्हा बँक दरवर्षी पीक कर्जाचं वाटप मोठ्या प्रमाणात करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं काम करत आहे। जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनसिंगराव नाईक, मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजीराव वाघ आणि संचालक मंडळाने शेती व बिगर शेती संस्था व्यक्तींकडील कर्ज पुरवठा वसुलीसाठी बँकेचा ॲक्शन प्लॅन तयार केला आहे। त्यानुसार बँकेची वसुली मोहीम सुरू झाली असून नोव्हेंबर 2024 अखेर NPA मध्ये गेल्या 9 बड्या थकबाकीदार संस्थांकडून तब्बल 130 कोटी 47 लाख रुपयांची कर्ज वसुली केली आहे। यात मुद्दल 64 कोटी 19 लाख रुपये तर व्याज 66 कोटी 28 लाख रुपये। यामुळे बँकेचा NPA 130 कोटी 47 लाखांनी कमी झाला आहे। बड्या कर्जदारावरील आक्रमक कारवाईने बँकेने मोठ्या प्रमाणात कर्ज वसुली करण्यात यश मिळवले। बँकेने बिगर शेती थकबाकीदारांकडील वसुलीसाठी करण्यासाठी कायदेशीर मार्गाने कारवाई केली आहे। गेल्या 2 वर्षात या संस्थांकडून NPA तब्बल 184 कोटी रुपयांनी कमी करण्यात बँकेला यश आले। या संस्थांकडे 750 कोटींची थकबाकी होती, ती आता 574 कोटींवर आली आहे। सांगली, भिलवडी, पलूस, जत, कडेगावसह जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या मोटरसायकली चोरून त्यांची विक्री करणाऱ्या भिलवडी येथील तरुणाच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आलं। या तरुणाकडून चोरीच्या तब्बल 21 मोटरसायकलींसह 6,63,000चा मुद्देमाल जप्त केलाय। सुदीप अशोक चौगुले असं अटक केलेल्या तरुणाचं नाव आहे। स्थानिक गुन्हे अन्वेषण आणि भिलवडी पोलिसांनी सदरची संयुक्त कारवाई केली आहे। दरम्यान मोटरसायकल चोरीचे गंभीर प्रकार पाहता वेगवेगळी पथके तैनात केलेली आहेत। वाहनधारकांनी जुने लॉक बदलून घ्यावे, मोटरसायकलला दुसरे लॉक लावल्यास चोरीच्या गुन्ह्यांवर आळा घालण्यास मदत होईल, असे आवाहन पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी यावेळी बोलताना केले। स्थानिक गुन्हे अन्वेषणचे एक पथक शहरात पेट्रोलिंग करत असताना एक तरुण कदमवाडी ते सांगलीवाडी रस्त्यावर मोटरसायकल विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली। त्यानुसार त्या ठिकाणी सापळा रचून संशयित सुदीप चौगुले याला ताब्यात घेत त्याच्याजवळ असलेल्या दुचाकीबाबत विचारणा केली असता त्याने मागील काही दिवसात वेगवेगळ्या ठिकाणाहून आणखी काही मोटरसायकल चोरी केल्या आहेत। त्या मोटरसायकली त्याने वसगडे येथील शेतामध्ये लावलेल्या असून त्या विक्री करावयाच्या आहेत असं सांगितलं। या ठिकाणी पोलिसांनी छापा टाकून पंचनामा केलाय। भिलवडी, पलूस, सांगली शहर, जत, कडेगाव तसेच चिंचणी वांगी येथे चोरीचे गुन्हे दाखल असल्याची खात्री झाली। यानंतर सर्व मुद्देमाल जप्त करून भिलवडी पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला। भिलवडी पोलिसांनी याबाबत सखोल तपास केला असता सुदीप चौगुले यांनी वेगवेगळ्या ठिकाणाहून आणखी काही मोटरसायकली चोरी केल्याबाबतची कबुली दिली आहे। नववर्षाच्या पूर्वसंध्येला महामार्ग सुरक्षा पथक आणि पोलीस महामार्ग मदत केंद्र कवठे महांकाळ आयोजित दारू नको दूध प्या उपक्रम राबवण्यात आला। या उपक्रमास वाहनधारकांनी चांगला प्रतिसाद दिलाय। कार्यक्रमासाठी महामार्ग पोलीस स्टाफसह सर्व वाहनधारक हजर होते। येणाऱ्या जाणाऱ्या वाहनधारकांना दुधाचे वाटप करण्यात आले। सदर कार्यक्रमावेळी वाहतूकविषयी जनजागृती करण्यात आली आहे। कार्यक्रम तसेच सीट बेल्ट लावणे, हेल्मेट घालणे, वाहने सावकाश चालवणे तसेच मृत्युंजय दूतबाबत सविस्तर माहिती सर्व वाहनधारकांना देण्यात आली आहे। सदर कार्यक्रमासाठी महामार्ग पोलीस केंद्र कवठे महांकाळ प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण नवले, ट्रेनी PSI सुनील शिरसाट, पोलीस हवालदार सुहास पाटील, राजेंद्र झांबरे, किशोर मेथे, शेखर पवार, विक्रांत माने, श्रीधर शिंदे, हर्षवर्धन पाटील आणि इतर कर्मचारी वाहनधारक उपस्थित होते। संपूर्ण देशभरात विखुरलेल्या मराठी गलाई बांधवांना एका छताखाली आणून त्यांचे प्रश्न शासन दरबारी मांडून ते कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी नॅशनल गोल्ड अँड सिल्वर रिफायनर्स अँड ज्वेलर्स असोसिएशन काम करत आहे। त्यामुळे येणाऱ्या काळात गलाई बांधवांची एकजुटीची ताकद केंद्र सरकारला दाखवण्यासाठी असोसिएशनच्या पुढाकाराने गलाई बांधव, व्यापारी, हॉलमार्किंग यांच्या विविध प्रश्नावर विचारविनिमय तसेच ते प्रश्न सोडवण्यासाठी देशभरात विखुरलेल्या मराठी गलाई बांधवांचा देशव्यापी भव्य लवकरच मेळावा विट्यात आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती नॅशनल गोल्ड अँड सिल्वर्स रिफायनर्स अँड ज्वेलर्स असोसिएशनचे राष्ट्रीय निमंत्रक सतीश प्रतापराव साळुंखे यांनी दिली आहे। यावेळी अशोक साळुंखे उपस्थित होते। यावेळी बोलताना सतीश साळुंखे म्हणाले,
संपूर्ण देशभरात विखुरलेल्या मराठी गलाई बांधवांना एका छताखाली आणून त्यांचे प्रश्न शासन दरबारी मांडून ते कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी आम्ही नॅशनल गोल्ड अँड सिल्वर रिफायनर्स अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या माध्यमातून काम करत आहे। या उपक्रमात एक मायक्रो रिफायनर, एक सराफ उत्पादक आणि एक गलाई बांधव म्हणून सामील होण्यासाठी प्रयत्न करणं आवश्यक आहे, ज्यांची कमाई करण्यासाठी आणि आपल्या कुटुंबाचं पोट भरण्यासाठी आणि आपला पारंपरिक पिढीजात व्यवसाय जपण्यासाठी आपलं गाव सोडलंय। त्यामुळे गलाई बांधव, व्यापारी, हॉलमार्किंग यांच्या विविध प्रश्नावर विचार विनिमय आणि ते प्रश्न सोडवण्यासाठी देशभराच्या कानाकोपऱ्यात विखुरलेल्या मराठी गलाई बांधवांचा देशव्यापी भव्य मेळावा लवकरच विट्यात आयोजित करण्यात येणार असून त्याचे नियोजन युद्ध पातळीवर सुरू असल्याचे राष्ट्रीय निमंत्रक सतीश साळुंखे यांनी सांगितलंय। कृष्णा नदी एवढीच वारणा नदी प्रदूषित झाली आहे। शेरी नाला 40 वर्षांपूर्वी पाणी प्रदूषणाचा धोका होता। सध्या शेरी नालाच नव्हे तर उगमापासून सांगलीपर्यंत दोन्ही नद्यांमध्ये कारखाने, औद्योगिक वसाहतींसह गाव, शहराचं सांडपाणी आणि शेतीचं रासायनिक पाणी मिसळते। या पाण्यावर प्रक्रिया करण्याचा प्रयोग किती काळ करणार आहात? त्यापेक्षा चांदोली धरणातून थेट पाणी आणा, त्यासाठी आवश्यक सर्व सहकार्य आम्ही करू, अशी भूमिका भाजप किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष पृथ्वीराज पवार यांनी महापालिका आयुक्त शुभम गुप्ता यांच्याकडे मांडली आहे। वारणा उद्धव योजनेचे स्वप्नरंजनपेक्षा वास्तवाचं भान ठेवून महापालिकेने निर्णय घेतले पाहिजेत। वारणा नदीत मासे आणि मगर मरत असेल तर ते पाणी आता पिण्यायोग्य राहिलंय का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला। पवार म्हणाले, कृष्णा वारणा नद्यांच्या प्रदूषणाचा प्रश्न येत्या 1 ते 1.5 दशकात नदी मृत घोषित करावी लागेल इतक्या गंभीर वळणावर आहे। त्याच्याशी समस्त सांगलीकरांनी एकजुटीने स्वतंत्रपणे लढावं लागेल। वारणा उद्धव योजना रेटण्याचा प्रयत्न महापालिकेने करू नये। हा पैसा पाण्यात जाईल आणि पुन्हा 25-30 वर्ष शासन सांगलीच्या पाणी योजनेला नव्याने पैसे देणार नाही। त्यापेक्षा चांदोली धरणातून थेट पाणी तेही सायपन पद्धतीने आणणं शक्य आहे। त्यावर अभ्यास झाला असून एक प्रारूप आराखडा लवकरच तयार करून महापालिकेस देत आहोत। हवा तर शासनाकडून पुन्हा एकदा अभ्यास समिती नेमूया। कोल्हापूर शहराला काळमवाडी धरणातून पाणी येऊ शकतं तर सांगलीला चांदोलीतून पाणी आणता येईल। पक्ष, गट, तट सारे बाजूला ठेवून सांगलीकर त्याला साथ देतील। सांगलीच्या लोकांच्या जीविताचा विचार करा, अशी आग्रही भूमिका पवार यांनी मांडली आहे। महावितरणकडून कागद वाचवा पर्यावरण वाचवा या संकल्पनेनुसार गो ग्रीन सेवा राबवण्यात येते। नूतन वर्षाची भेट म्हणून गो ग्रीन सेवेचा पर्याय निवडल्यानंतर तात्काळ वीज बिलात एकरकमी 120 रुपये सूट देण्याची घोषणा महावितरणाने केली आहे। आता पहिल्याच बिलात पुढील 12 महिन्यासाठी तात्काळ 120 रुपये एकरकमी सवलत मिळणार आहे। गो ग्रीन सेवेचा पर्याय निवडणाऱ्या या ग्राहकांना महावितरणकडून दरमहा छापील कागदी बिलाऐवजी ईमेलद्वारे वीज बिल पाठवण्यात येतं। शिवाय गो ग्रीन ग्राहकांना मासिक वीज बिलात 10 रुपये सूट देण्यात येते। महावितरणाने गो ग्रीन ग्राहकांसाठी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतलाय। महावितरणाच्या 3 कोटी लघुदाब ग्राहकांपैकी आतापर्यंत 4,62,000 म्हणजे 1.15% ग्राहकांनी गो ग्रीन सेवेचा पर्याय निवडलाय। भविष्यात हे प्रमाण वाढावं या हेतूने महावितरणाने गो ग्रीन पर्याय निवडणाऱ्या ग्राहकांना वीज बिलात तात्काळपणे 120 रुपये एकरकमी सूट देण्याचा निर्णय घेतलाय। सर्व नोंदणीकृत वीज ग्राहकांना महावितरणकडून गो ग्रीन सेवेचा पर्याय निवडण्यासाठी SMS पाठवण्यात येणार आहेत। गो ग्रीन सेवेचा पर्याय निवडल्यानंतर तात्काळ वीज बिलात एकरकमी 120 रुपये सूट देण्यात येणार आहे। त्यानंतर पुढील वर्षभर आणि सेवेसाठी नोंदणी रद्द करेपर्यंत नोंदणीकृत ईमेलवर वीज बिल पाठवण्यात येणार असून त्यापुढे दरमहा वीज बिलात 10 रुपये सूट देण्यात येणार आहे। नवीन वर्षाचं जल्लोषी स्वागत करण्यासाठी अनेक तरुणाई व्यसनाच्या आहारी जाते। यामुळे लोकहित मंचच्या वतीने दारू नको दूध प्या हा उपक्रम राम मंदिरात चौकात राबवला। याला चांगला प्रतिसाद मिळाला। लोकहित मंचचा एक अभिनव उपक्रम म्हणजे दारू नको दूध प्या। दरवर्षी 31 डिसेंबर रोजी तरुण पिढी ही दारू पिऊन नववर्षाचं स्वागत करत असते। याला आळा बसावा आणि तरुणांच्या मनात आरोग्याविषयी जाणीव निर्माण व्हावी हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून लोकहित मंचच्या वतीने संस्थापक अध्यक्ष मनोज भिसे आणि त्यांचे पदाधिकारी कार्यकर्ते दारू नको दूध प्या हा उपक्रम राबवतात। यावर्षी सदर उपक्रमाला समस्त सांगलीकरांच्या प्रतिसादाने तब्बल 18 वर्ष पूर्ण झालेत। यावेळी पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर विक्रमसिंग कदम, कर्मवीर भाऊराव पाटील पतसंस्थेचे अध्यक्ष रावसाहेब पाटील, सांगली शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय मोरे, वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक मुकुंद कुलकर्णी, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबालाल जमादार तसेच लोकहित मंचचे अध्यक्ष मनोज भिसे यांच्या हस्ते दूध वाटप करण्यात आलं। यावेळी विश्रामबाग पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण कांबळे आणि नवाज शेख, सिद्धार्थ खंडागळे, राजू जाधव, शीतल थोरवे, रोहित आर्गे, अरविंद कांबळे, युसुफ बारगीर, मिलिंद कांबळे आदी जण कार्यकर्ते उपस्थित होते।
शिराळा येथे भरणारा जनावर बाजार कोरोना आणि इतर अडचणींमुळे बंद झाला होता। तालुक्यातील शेतकऱ्यांना आणि व्यापाऱ्यांना जनावरे खरेदी आणि विक्री करण्यासाठी वडगाव कराड या ठिकाणी जावं लागत होतं, त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक हानी होत होती। आता शेतकऱ्यांचा वेळ आणि पैसेही वाचणार आहेत आणि शेतकऱ्यांची फसवणूक देखील होणार नाही। हा बाजार कायमस्वरूपी सुरू राहावा यासाठी बाजार समिती सर्व सुखसुविधा पुरवण्यासाठी प्रयत्न करणार आहे। यावेळी गाय, म्हैस, बैल, शेळ्या मोठ्या संख्येने बाजारामध्ये उपलब्ध होत्या। उपस्थित शेतकरी आणि व्यापारी सूरज निकम यांची गाय राजवर्धन देशमुख यांनी खरेदी केली, तसेच विकास कांबळे यांचा बैल बबलू माळी यांनी खरेदी केलाय। साहिल मुला वाटेगाव यांची गाय संभाजी नळवडे यांनी खरेदी केली आणि शिवाजी खरसुंडीकर यांची सर्व खोंडे विकली गेली। सोमवारी वडगाव येथे मोठा बाजार भरला जातो, त्यामुळे तालुक्यातील सर्व व्यापारी वडगाव येथे खरेदी आणि विक्री करण्यासाठी जातात। त्याचा परिणाम आपल्या सोमवारच्या बाजारावर होऊ शकतो। या अनुषंगाने शेतकरी, व्यापारी आणि बाजार समितीच्या सर्व पदाधिकारी या सर्वांनी असा निर्णय घेतला की इथून पुढे होणारा शिराळामधला जनावरांचा आठवडे बाजार बुधवारी भरवण्यात येणार आहे। त्यावेळी शेतकरी आणि व्यापाऱ्यांच्या हस्ते जनावर बाजारांचा शुभारंभ करण्यात आला आहे। जानेवारी महिन्यात होणाऱ्या हजरत मीरासाहेब दर्गा उर्सासाठी महापालिकेच्या मिरज हायस्कूल मैदानाची जागा भाडेतत्वाने देताना निविदेमध्ये पारदर्शकता बरोबरच भाविकांना पाळण्यासह मनोरंजनाचे दर निर्धारित करण्याची तसेच महिलांसाठी स्वतंत्र शौचालयाची व्यवस्था करण्याची मागणी मिरज सुधार समितीने महापालिकेकडे केली आहे। मिरज सुधार समितीचे ए काझी समन्वयक शंकर परदेशी, नरेश सातपुते, राकेश तामगावे यांच्यासह सदस्यांनी अतिरिक्त आयुक्तांची भेट घेत निवेदन दिलं। निवेदनात म्हटलंय की गतवर्षी मिरज हायस्कूलच्या मैदान जागा भाड्याने दिलेल्या निविदेत पारदर्शकता नसल्याने ठेकेदाराने याचा गैरफायदा मनोरंजन खेळाचे दर भरमसाठ लावून भाविकांची आर्थिक लूट केली होती। गतवर्षाचा अनुभव बघता झाडा भाड्याने देत निविदेत पारदर्शकता आणून मोठ्या आकाराच्या पाळण्यांसह अन्य मनोरंजन खेळाचे प्रत्येक व्यक्ती दर 50 रुपये आणि लहान पाळण्यासह अन्य मनोरंजन खेळाचे प्रत्येक व्यक्ती दर 30 रुपये असे दर निविदेत नमूद करणे, भाविकांच्या सुरक्षिततेसाठी विमासह अन्य उपाययोजना करण्याबरोबरच उर्सात येणाऱ्या महिला भाविकांसाठी जागोजागी स्वतंत्र फिरते शौचालय बसवण्याची मागणी मिरज सुधार समितीने केली आहे।